गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण फिनॉल युनिटवरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन याचा अभ्यास करणार आहोत. तर चॅप्टर सोपा आहे, परंतु आपण अभ्यास जर नाही केला तर कुठलीही गोष्ट काय होते, अवघड वाटते. तर सर्वच गोष्टी कधी सोप्या होतात, जर आपण त्याचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी अवघड गोष्ट सुद्धा सोपी वाटते, आणि अभ्यासच नसेल तर सोपी गोष्ट अवघड वाटते. परंतु हा चॅप्टर एकदम सोपा आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला सहज लक्षात राहील अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी त्याची प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीनं आपण जाणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्ही CETचा GEचा अभ्यास करत असताना कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, दररोज कमीत कमी मल्टिपल चॉईस 1000 ह्या ठिकाणी कमीत कमी ह्या ठिकाणी वाचले पाहिजे. ते कसे वाचायचे, तर ह्या ठिकाणी पुस्तक, त्याच्यातला प्रश्न आणि त्याचं उत्तर काय, प्रश्न काय आणि उत्तर काय, त्याचे पर्याय काय दिले, तिथं डोकं खात बसायचं नाही. पहिला अभ्यास असा करायचा की जेणेकरून कमीत कमी 1000 मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास झाला पाहिजे. तर ह्या ठिकाणी कुठलं उत्तर नाही ह्याच्यात वेळ जातो, ह्या ठिकाणी डोकं गरम होतं आणि त्याच्यामुळं कमी अभ्यास होतो. तर ह्या ठिकाणी CETचा अभ्यास करायचा असेल, नीटचा अभ्यास करायचा असेल तर पुस्तक तुमच्याजवळ असेल तर ह्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन वाचायचा आणि त्याचं उत्तर काय लगेच बघायचं आणि लक्षात ठेवायचं आणि पुढे जायचं. अशा पद्धतीनं जर गेला तर ह्या ठिकाणी कमी वेळामध्ये तुमचा अभ्यास होईल, हे मला आज तुम्हाला सांगायचं होतं, आणि ते त्या पद्धतीने जावा, तुमचा अभ्यास उरकेल. तर आज आपण फिनॉल चॅप्टर वरती ह्या ठिकाणी मल्टिपल चॉईस घेणार आहे. तर ह्या ठिकाणी मल्टिपल चॉईसचा अभ्यास ह्या ठिकाणी आपण करायला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी फिनॉल, ओके. तर ह्या ठिकाणी नंबर 1 आहे. तर ह्या ठिकाणी पिक्रिक ॲसिड इज. तर पिक्रिक ॲसिड कुणाला म्हटलेला आहे ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं काय आहे, तर हे पिक्रिक ॲसिड आहे, तिथं कोण आहे, OH आहे. ह्या ठिकाणी कोण आहे, तर ह्या ठिकाणी NO2 आहे, ह्या ठिकाणी NO2 आहे. त्यानंतर इथं कोण आहे, तर ह्या ठिकाणी NO2 आहे. जिथं OH आहे तिथं नंबर 1 द्या, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6. 2 ला 1, 4 ला 1, 6 ला 1, 2 ला 1, 4 ला 1, 6 ला 1. तिन्ही पण सारखं असेल तर काय म्हणता तुम्ही, ट्राय. त्यानंतर नायट्रो, ट्राय नायट्रो. त्यानंतर ह्या ठिकाणी राहिलेलं स्ट्रक्चर कुणाचं आहे, तर ह्या ठिकाणी फिनॉलचं आहे. तर ह्या ठिकाणी हे एकच शब्द तयार करायचा. तर ह्या ठिकाणी 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल इज कॉल्ड पिक्रिक ॲसिड. त्यानंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवा पिक्रिक ॲसिडचा. तर जगामध्ये जास्तीत जास्त कडवट केमिकल कोणतं आहे, कडवट पदार्थ कोणता आहे, त्याच्या एवढं कडवट दुसरं काही सुद्धा नाही. तर त्याची नावं तुम्हाला आली पाहिजे. तर ह्या ठिकाणी पिक्रिक ॲसिड काय आहे, पिक्रिक ॲसिड. आणि पिक्रिक ॲसिड ही कॉमन नेम आहे. त्यानंतर हे 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल हे त्याचा IUPAC नाव आहे. तर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त कडवट पदार्थ म्हणलं का त्याचं स्ट्रक्चर हे आणि त्याचं IUPAC नाव 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. फिनॉल पिक्रिक ॲसिड इज म्हणलं का तुमचं उत्तर तयार झालं, 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. त्यानंतर दुसरा तुम्हाला मल्टिपल चॉईस आहे, ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड इज कॉल्ड. तर ह्या ठिकाणी ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड, ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड, ओके. ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड खाली लिहूया आपण, ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड, ओके. तर ह्या ठिकाणी काय नाव आहे, हे आपला ॲरोमॅटिक म्हटलं का बेंझिन, त्याला कोण आहे तर OH. तर ह्या ठिकाणी हायड्रॉक्सी कंपाऊंड ॲरोमॅटिक. तर त्याचं नाव काय आहे तुम्हाला आलं पाहिजे. तर त्याचं नाव काय आहे, तर ह्या ठिकाणी कॉमन नेम फिनॉल,
आणि फिनॉलला दुसरं नाव काय दिलेलं आहे ते पण आलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी कार्बोलिक ॲसिड, कार्बोलिक ॲसिड. तर तुम्हाला 4 पर्याय देतील, त्याच्यापैकी हे एक देतील. तर ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड दॅट इज कॉल्ड कार्बोलिक ॲसिड. त्याच्यात कार्बनचं पर्सेंटेज जास्त असते, त्याच्यामुळं या ठिकाणी त्याला काय म्हटलेलं आहे, कार्बोलिक ॲसिड. एक नाव फिनॉल, दुसरं नाव कार्बोलिक ॲसिड आणि तिसरं नाव काय आहे, हायड्रॉक्सी ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर हायड्रॉक्सी ॲरोमॅटिक कंपाऊंड किंवा फिनॉल किंवा कार्बोलिक ॲसिड हे त्या 3 नावं त्या स्ट्रक्चरचे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी तिसरं आपण बघूया. प्युअर फिनॉल इज, प्युअर फिनॉल इज. ओके. तर ह्या ठिकाणी प्युअर फिनॉल आहे तुमच्याजवळ. ओके. प्युअर फिनॉल इज प्रयोगशाळेत गेला, त्यानंतर तुमच्याजवळ बॉटल आहे. ओके. तर ह्या ठिकाणी ही बंद आहे. बंद असल्यानंतर ही ओपन करायची. ओपन केल्यानंतर आत तुम्हाला दिसेल. तर ह्या ठिकाणी काय आहे, तर ह्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे कलरलेस, कलरलेस. त्यानंतर ह्या ठिकाणी क्रिस्टलाइन, क्रिस्टलाइन सॉलिड अशा पद्धतीचं त्याचं उत्तर आहे. प्युअर फिनॉल इज कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. ज्यावेळेस तुम्ही टोपण उघडता त्यावेळेस नेमकं काय होतंय, फिनॉल इज एक्सपोज्ड इन एअर, देन व्हॉट हॅपन, ऑक्सिडेशन रिॲक्शन इज हॅपन्ड हिअर and it turn a color that is a pink due to oxidation. तर इम्प्युअर फिनॉल जे असते ते पिंक कलरचं असते आणि प्युअर फिनॉल कसं असते, कलरलेस क्रिस्टलाइज सॉलिड असते. हवेत उघडं ठेवलं म्हणून तर त्याचा हवेतला ऑक्सिजन त्याच्याबरोबर काय होतो, रिॲक्ट होतो आणि रिॲक्ट होऊन त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन होऊन ऑक्सिडाइज्ड प्रोडक्ट तयार होतो आणि तो पिंक कलरचा असतो आणि ते फिनॉल इम्प्युअर असते. तर ह्या ठिकाणी इम्प्युअर फिनॉल म्हणलं का पिंक कलर आणि प्युअर फिनॉल म्हणलं का काय आहे त्याचं उत्तर, ह्या ठिकाणी कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. त्यानंतर इथेनॉल अँड फिनॉल आर डिस्टिंग्विश्ड. तर ह्या ठिकाणी चौथा तुम्हाला दिलेला आहे. ह्या ठिकाणी तुमच्याजवळ इथेनॉल आहे, त्यानंतर काय आहे, तर ह्या ठिकाणी फिनॉल आहे. तर ह्या ठिकाणी हे काय करायचं आहे, डिस्टिंग्विश्ड तुम्हाला ओळखायचे आहे. तर ह्या ठिकाणी डिस्टिंग्विश्ड विथ, डिस्टिंग्विश्ड विथ कुठलं कंपाऊंड, तर तुम्हाला प्रयोग दिलेला आहे. तर एका टेस्ट ट्यूबमध्ये इथेनॉल आहे, एका टेस्ट ट्यूबमध्ये ह्या ठिकाणी काय दिलंय, फिनॉल दिलंय. ह्याच्यात काय आहे इथेनॉल, ह्याच्यात काय आहे फिनॉल आणि दोन्ही पण कलरलेस आहेत. तर तुम्ही कसं ओळखाल, विथ द हेल्प ऑफ कलर टेस्ट, विथ द हेल्प ऑफ केमिकल टेस्ट. तर दोन्हीमध्ये पण काय टाकायचं, तर ह्या ठिकाणी न्यूट्रल, न्यूट्रल ॲक्वियस. तर ह्या ठिकाणी FeCl3 टाकायचं. दोन्ही पण FeCl3 ह्याच्यात टाकल्यानंतर ज्याच्यात फिनॉल आहे त्याच्यात ग्रीन कलर येतो, ज्याच्यात फिनॉल आहे त्याच्यात ग्रीन कलर येतो आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इथेनॉल आणि फिनॉल ओळखायचं. तर कोणत्या द्रावणानं ओळखायचं ही तुम्हाला 4 मल्टिपल चॉईस दिली जातात. ॲक्वियस, फेरिक क्लोराईड किंवा न्यूट्रल FeCl3. तिथं फेरस क्लोराईड असं सुद्धा म्हणतील. फेरस म्हणलं काय, Feवर FeCl2 असते, Feवर 2 चार्ज आणि फेरिक म्हणलं का त्याच्यावर 3 चार्ज असतात. फेरिकवर लक्ष द्यायचं, फेरिक. तर FeCl3 फेरिक क्लोराईड, न्यूट्रल FeCl3 त्याच्यात ॲड केलं का कोणतं इथेनॉल आहे कोणतं फिनॉल आहे ओळखता येईल. ज्याच्यात फिनॉल आहे त्याच्यात काय येतो, ग्रीन कलर येतो आणि ज्याच्यात अल्कोहोल आहे, इथेनॉल आहे त्याच्यावर काही सुद्धा फरक पडत नाही. हे तुमचं उत्तर. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय आहे, फिनॉल गिव्ज कॅरेक्टरिस्टिक कलर विथ. तर परत एकदा तो आकडा पडलेला आहे फिनॉल. ओके. त्यानंतर घ्यूज, घ्यूज कॅरेक्टरिस्टिक्स, कॅरेक्टरिस्टिक्स कलर, कलर. तर फिनॉलच्या बाबतीमध्ये कॅरेक्टरिस्टिक कलर म्हणजे एक कलर मिळतो.
आणि तो कलर बदलत नाही. तर कोणत्या बरोबर त्या ठिकाणी रिॲक्शन झाल्यावर मिळतो हे त्याचं काय आहे उत्तर आहे. तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर ॲक्वियस, त्यानंतर FeCl3, त्यानंतर सोल्युशन. तर ह्या ठिकाणी फिनॉल गिव्स अ कॅरेक्टरिस्टिक कलर विथ ॲक्वियस फेरिक क्लोराईड. हे तुम्हाला उलट्या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, तर हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला 6वा आकडा दिलेला आहे. काय दिलेला आहे बघा. तर ह्या ठिकाणी क्युमिन इज. तर क्युमिनचं दुसरं नाव काय आहे ही तुम्हाला विचारलंय. त्याचं स्ट्रक्चर काढतो. ही कोण आहे सांगा. बेंझीन. त्यानंतर इथं कार्बन ॲटम आहे, इकडं CH3 आहे, त्यानंतर इथं CH3 आहे, इथं H आहे. तर ह्या ठिकाणी हे कोण आहे प्रोपाईल मधल्या ह्या कार्बनचा H गेला आहे म्हणलं का. त्या ठिकाणी हा कार्बन ॲटम आयसो. तर हे प्रोपेन नाही तर आयसोप्रोपाईल आहे. तर ह्या ठिकाणी हे इथं जोडल्यानंतर त्या ठिकाणी हे स्ट्रक्चर तयार झालं आणि हे म्हणजे कोण आहे तर ह्या ठिकाणी क्युमिन आहे. तर क्युमिन इज याचं नाव तुम्हाला आलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी आयसोप्रोपाईल बेंझीन. आयसोला त्या ठिकाणी ह्या कार्बनला बेंझीन जोडलेला आहे म्हणून आयसो, त्यानंतर प्रोपाईल, त्यानंतर बेंझीन. क्युमिन इज आयसोप्रोपाईल बेंझीन. हे त्याचं करेक्ट उत्तर लक्षात ठेवा. त्यानंतर फिनॉल इज. कितवा आकडा आहे 7वा. फिनॉल इज. ओके. तर तुम्हाला पर्याय दिले जातील इथं A, B, त्यानंतर C, त्यानंतर ह्या ठिकाणी D. पहिला असेल ॲसिडिक, बेसिक, न्यूट्रल, त्यानंतर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे एम्फोटेरिक इन नेचर असं दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी ॲसिडिक इन नेचर हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. तर ह्या ठिकाणी फिनॉलचं नेचर कसं आहे ॲसिडिक इन नेचर. तर 4 पर्याय देतील तुम्हाला ॲसिडिक, बेसिक, न्यूट्रल, एम्फोटेरिक. तर फिनॉलमध्ये काय आहे तर ह्या ठिकाणी काय प्रकार आहे इथं OH आणि हा H कसा आहे तर तो सहजासहजी त्या ठिकाणी सोडत नाही म्हणून ह्याला वीक ॲसिड म्हटलेला आहे. परंतु त्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ही पाण्यामध्ये विरघळतं आणि ह्याच्यातला H बाजूला निघतो म्हणून जे कंपाऊंड H+ देतं त्यास आपण ॲसिडिक म्हणतो. पाण्यामध्ये H+ आयनचं वाढलं एखाद्या कंपाऊंड टाकल्यानंतर तर ते ॲसिडिक इन नेचर आहे. तशा प्रकारे फिनॉल इज ॲसिडिक इन नेचर आहे, हे काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर त्या ठिकाणी आपणाला 8वा आकडा शिकायचा आहे थोडक्यामध्ये. तर ह्या ठिकाणी काय आहे तर ह्या ठिकाणी कंपाऊंड दॅट फेल्स. that fails to give effervescence with NaH त्यानंतर CO3 इज. ह्याचं उत्तर फक्त सांगतो तुम्हाला. ह्या ठिकाणी C6H5 त्यानंतर OH. तर हे आहे फिनॉल, हे आहे कार्बोलिक ॲसिड. तर ह्याच्यामध्ये जर आपण सोडियम बायकार्बोनेट टाकलं तर ह्या ठिकाणी CO2 गॅसचे बुडबुडे येत नाही. तुम्हाला 4 पर्याय तिने दिलेले आहेत. बेन्झॉइक ॲसिड दिलेला आहे, त्यानंतर ॲसिटिक ॲसिड दिलेला आहे, पिक्रिक ॲसिड दिलेला आहे आणि त्यानंतर चौथं दिलेलं आहे हे फिनॉल दिलेला आहे.
तर ह्या ठिकाणी कोणत्याही ॲसिडमध्ये ह्या ठिकाणी आपण सोडियम बायकार्बोनेट टाकलं तर CO2 गॅसचे बुडबुडे येतात. तर आपण जर म्हटलेलं आहे फिनॉलच्या बाबतीमध्ये फिनॉल इज वीक ॲसिड, परंतु या ठिकाणी फिनॉलच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे बुडबुडे येत नाहीत. बाकी सर्व ॲसिडच्या बाबतीमध्ये ज्याच्यात सोडियम बायकार्बोनेट ज्या ॲसिडमध्ये तुम्ही टाकाल त्या ठिकाणी तुम्हाला बुडबुडे आलेले दिसतील, परंतु फिनॉलच्या बाबतीमध्ये येत नाहीत. हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं परीक्षेला पडणारं नेहमी, फिनॉल इज लेस ॲसिडिक दॅन फिनॉल इज लेस ॲसिडिक दॅन. त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आर्थो नायट्रोफिनॉल ह्या ठिकाणी फिनॉल नायट्रोफिनॉल. ओके, तर ह्या ठिकाणी आपण अलीकडे लिहूया अजून आर्थो नायट्रोफिनॉल. त्याचं उत्तर आहे आर्थो नायट्रो ह्या ठिकाणी फिनॉल, हे त्याचं उत्तर आहे. फिनॉल तुम्हाला इथं पर्याय दिलेले आहेत, मिथॅनॉल, इथेनॉल, आयसोप्रोपाइल, अल्कोहोल. तर ह्या ठिकाणी आपणाला कंपाऊंड माहिती आहे. तर ह्या ठिकाणी हे कोण आहे, तर फिनॉल आहे. त्यानंतर इथं NO2 आहे. काय आहे, NO2 आहे. फिनॉल इज लेस ॲसिडिक दॅन. तर ह्या ठिकाणी आर्थो नायट्रोफिनॉल, हे त्याचं उत्तर लक्षात ठेवा. त्यानंतर फिनॉल ऑन रिॲक्शन विथ, अतिशय महत्त्वाचं गोंधळात टाकणारं ह्या ठिकाणी काय आहे, तर ह्या ठिकाणी 10वा आकडा आहे, हे लक्षात ठेवायचं. तर ह्या ठिकाणी काय आहे, तर रिॲक्शन करायला गेल्यानंतर तशी होत नाही. फिनॉल ऑन रिॲक्शन विथ, तर ह्या ठिकाणी फिनॉल ऑन रिॲक्शन विथ हायड्रोजन in the presence of hydrogen in the presence of nickel gives. तर उत्तर त्याचं तुम्हाला दिलेलं आहे सायक्लोहेक्झानोल. ओके, तर ह्या ठिकाणी आपण बेंझिन फिनॉल घेतल्यानंतर डबल बॉन्ड ह्याच्यात टाकला H2. इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट कोण आहे, निकेल आहे. त्यानंतर जे तयार होत आहे ते काय तयार होत आहे, तर अशा पद्धतीनं हे कंपाऊंड तयार होत आहे. तर ह्या ठिकाणी ह्याच्यात अजिबात बॉन्ड नाही, म्हणलं का सायक्लोहेक्झेन, परंतु इथं OH आलाय सायक्लोहेक्झानोल. इथं तुम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न केला, 3H2 घेतलं, इथं H दिले, बाकीचा करत बसला, तर त्या ठिकाणी इथं नेमकं ह्या कंपाऊंडपर्यंत तुम्ही येत नाही. लक्षात, इथं 3H केले, ह्या ठिकाणी 4H केले, तरी पण ह्या ठिकाणी गोंधळून जात आहे. परंतु ॲक्च्युली कंपाऊंड जे आहे तर सायक्लोहेक्झानोल मिळतं आहे, हे लक्षात ठेवायचं. फिनॉल ऑन रिडक्शन विथ ऑर रिॲक्शन विथ हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ निकेल गिव्स सायक्लोहेक्झानोल, हे त्याचं उत्तर आहे. आत एकही बॉन्ड नाही, नुसते बेंझिन रिंग आहे आणि इथं OH हे कंपाऊंड फिनॉलच्या बाबतीत त्याचं रिडक्शन झाल्यावर मिळतं. तर आज आपण थोडेसे सोपे, थोडेसे अवघड मल्टिपल चॉईस घेण्याचा प्रयत्न केला. जे शिकवलेलं आहे तुम्हाला समजलेलं असेल असं समजून या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, गुड बाय, हॅव अ नाईस डे.